नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉग. खूप दिवसांनी आपण माझ्या व्लॉगवर भेटतोय. ॲक्च्युली आता वाजलेत रात्रीचे म्हणजे सकाळचे 3:20 आणि तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की बापरे 3:20ला उठून मी व्लॉग का करते. कारण माझी फ्लाईट आहे 5:45ची 5:45ची टू औरंगाबाद. औरंगाबादवरून पुढे 3 तास मला अकोल्याला जायचं आहे. तिकडे माझा इव्हेंट आहे लोकमतचा आणि त्यासाठी मी इतक्या लवकर उठले. म्हणजे मी काय केलं, 9-9:30ला मी झोपले आणि मी 3 o'clock उठले, फ्रेश झाले आणि आता मी रेडी होऊन निघणार. माझी पॅकिंग पण बाकी होती. ॲक्च्युली छोटीशीच पॅकिंग आहे कारण तो इव्हेंट करायचा आणि लगेच माझी परवा सकाळी अर्ली मॉर्निंग फ्लाईट आहे आणि इकडे येऊन परत माझं शूट आहे. सो आता ते कसं मॅनेज होईल मला माहीत नाही. म्हणजे मला ऑलरेडी विचार करून दमाला झालं आहे, बट फिंगर्स क्रॉस होऊन जाईल सगळं. फक्त थोडीशी झोप नाही होणार, विच इज फाईन. आता मी बॅग पॅक करते, तुम्हाला दाखवते. म्हणजे बॅग पण अशी खूप पॅकिंग नाही करायची, थोडं थोडं पॅकिंग करायचं, ते दाखवते तुम्हाला. इव्हेंटसाठी साडी 2 ऑप्शन्स घेऊन चालले मी आणि ह्या बॅगेत ते सगळं भरते, हे पॅक करते आणि मग तर आता तुम्हाला मी जे सामान दाखवलं ते सगळं पॅक करते आणि रेडी होते आणि मग व्लॉग कंटिन्यू करते. आता माझी ओला आली आहे बाहेर. मी ॲज यू ऑल नो मला ते ओला कॅबमध्ये सफोकेट होतं म्हणून मी ओला ऑटो केली आहे आणि माझं टर्मिनल 1 आलं आहे म्हणजे डोमेस्टिक एअरपोर्ट. आता डिरेक्टली सी यू ॲट एअरपोर्ट. कारण ही बॅग रेडी आहे. ही मी लास्ट नेलेली आदियोगीला आणि त्यानंतर डिरेक्टली आता काढली आहे. आणि मम्मी उठली आहे पण मम्मीला दाखवणार नाही कारण मम्मीला असं नाही आवडत असं यायला. तर आता सी यू ॲट एअरपोर्ट. ॲक्च्युली मी व्लॉग करणार नव्हते आता ऑटोमध्ये, पण असंच मला इच्छा झाली करायची. असा एम्प्टी रोड आहे रात्री, एक गाडी नाही, म्हणजे अशी एखाद गाडी आहे पण पूर्ण रिकामा रस्ता असल्यामुळे ज्या एअरपोर्टला सकाळी पोचायला 1 ते 1.5 तास लागतो, म्हणजे 1.25 ते 1.5 तास, त्या एअरपोर्टला आता मी लिटरली 22 मिनिटात पोचते. म्हणजे 22 ते 25 मिनिटं आणि ते पण नॉनस्टॉप. सो असं जर दिवसा पण राहिलं तर किती छान होईल ना मुंबई. आणि आता मी डोमेस्टिक एअरपोर्टला पोचले आहे. जिकडे ऑटो ड्रॉप करते ना तिकडे थोडंसं चालत जावं लागतं आणि 1 साईडला कॅब्स जातात, 1 साईडला ऑटो जातात आणि ज्या बाजूने कॅब जातात तिकडे थोडीशी रश कायम असते. बट चलो आता मी डिरेक्टली सगळी प्रोसेस करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. कारण मला असं वाटलेलं माझी फ्लाईट आहे 5:45ची, पण नाही, माझी फ्लाईट आहे 5:35ची. पटपट पळते. आता माझं बोर्डिंग कार्ड माझ्या हातात आलं आहे आणि आता एक इन्सिडेंट झाला माझ्यासोबत, तो मी निवांत बसून तुम्हाला सांगते. पण अशी माणसं असतात या जगात, आय रिअली वंडर, आणि उगीचच आरडाओरडा करतात. पण हा इन्सिडेंट सांगणं खूप गरजेचं आहे. सो माझा गेट नंबर 10 आहे. स्ट्रेट जाऊन लेफ्ट. तुम्हाला आठवतं एकदा मागे मी इकडे चुकून वर गेलेले ओव्हर एक्साइटमेंटमध्ये, पण आज मी तसं नाही करणार आहे. सो तुम्ही माझ्या गेट नंबरवर पोचते विच इज 10 आणि तिकडे पोचून मग बाकी तुम्हाला स्टोरी सांगते काय झालं. आणि इतकी मॅनरलेस माणसं जगात आहेत हे बघून मला खूप असं वाटलं की ओ गॉड, जर ते मॅनरलेस असतील तर ते मॅनरलेसच आहेत. तर आता मी माझ्या गेटजवळ पोचले आहे आणि आत्ता ना माझ्यासोबत एंट्रीवर एक इन्सिडेंट झाला. फर्स्ट टाईम असं झालं, मी क्यूमध्ये आले आणि मागून एक माणूस, मला वाटतं सायकॉटिक होता, जरा डोक्यात काहीतरी फरक होता, तो मला म्हणतो की आय एम इन अ क्यू. मग मी म्हटलं की नाही, तू मागे होतास, मी आले आणि मग यू एंटर्ड. म्हणतो नाही, मी मागे क्यूमध्ये हो. म्हटलं पण क्यू तिकडून सुरूच नाही होते, मी क्यू इकडून सुरू होते आणि मी इथे उभी आहे. तर तो ओरडायला लागला की आय एम इन अ क्यू आणि उगीच इंग्लिश झाडत होता. मी शांत बसले. मी म्हटलं लिसन, आवाज वाढू नको, मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे. तर पुन्हा ओरडायला लागला काहीतरी. तर मी इग्नोर केलं. मी म्हटलं प्लीज आवाज कमी कर, मला अजिबातच इंटरेस्ट नाही या सगळ्या गोष्टीत आणि तू एअरपोर्टला आहेस. आणि मी खूप डिसेंटली त्याला म्हणाले. परत त्याची बडबड, त्याची बायको आहे सोबत, बायकोही काही बोलत नाही आणि अक्षरशः सायकॉटिक विम्झिकल माणूस होता.
मग मी मेन काउंटरला गेले. मी म्हटलं हा माणूस मला हॅरेस करतो, लिटरली इरिटेट करत होता, खूप बडबड बडबड. आणि विदिन 2-3 मिनिट्स ना त्याने इतकी बडबड केली, मला ते कळलंच नाही काय झालं. मग ते बोलले की ठीक आहे तुम्ही पुढे या आणि तुम्ही एंटर करा. तर मी म्हटलं ठीक आहे, कारण मी क्यूमध्ये होते, माझा 8वा वगैरे नंबर असेल. तर ते म्हणाले तुम्ही या पुढे, आम्ही तुम्हाला जाऊ देतो. तर त्यांनी मला जाऊ दिलं म्हणून तो मागे आला परत बडबड करत की असं कसं, मग तो कोणीही जाऊ शकतो कंप्लेंट करून वगैरे. त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. सगळ्यांचं लक्षात आलं की तो जरासा ऑफ आहे डोक्याने. आणि मी चेक इन केलं, मी बोर्डिंग कार्ड घेतलं. तरी मी विचार करत होते की ही अशी माणसं बाहेर अशी वागतात, कारण मी तर त्याला अजिबातच एंटरटेन केलं नाही, भावच दिला नाही. पण ती जी बाई त्याच्यासोबत घरात राहते तिचं काय करत असेल, आणि एकदम अक्षरशः साधी बाई होती. मी म्हटलं ह्याला रेकॉर्ड करू का, पण शी म्हटलं हा वर्थ इट नाही आहे रेकॉर्ड करण्याचा. पण इथे आसपास दिसला की मी नक्की तुम्हाला तो दाखवेन. आणि आय वॉज वंडरिंग की सकाळ सकाळ त्याच्यात इतकी एनर्जी की तो लिटरली ट्रेनमध्ये पण असं भांडत नसेल कोणी, इतक्या मोठमोठ्याने तो बोलत होता आणि मला हसायलाच आलं. मी म्हटलं सच अ जोकर असं म्हणाले मी, आणि मी आतमध्ये आले. पण अशी माणसं पण असतात. आय रिअली वंडर. आय मीन ही माणसं घरी काय करत असतील. मग एनिवे आता माझ्या फ्लाईटचं बोर्डिंग सुरू झालं आहे. सो मी जाते आणि इकडून माझी फ्लाईट आहे औरंगाबाद. तिकडून पुढे 3 तास मला अकोल्याला जायचं आहे. अँड आता जी काही जर्नी असेल मी तुम्हाला दाखवेनच. आणि आता ही बघा, ही बस आम्हाला इथे सोडून गेली. अक्षरशः ह्या बसमध्ये कमीत कमी असं म्हणा की 10 मिनटं तरी लागले इथपर्यंत यायला, इतकं ते लांब होतं. अँड मग फायनली आम्ही आमच्या फ्लाईटच्या लोकेशनला पोहोचलो. आता परत मागच्या बाजूला पाठवलं, 10 मिनटं ट्रॅव्हल करून पुन्हा त्या साईडला पाठवलं आहे त्यांनी. पण ठीक आहे, आता मी मागच्या गेटला जाते कारण तिकडे थोडीशी गर्दी पण कमी आहे. सो ही माझी फ्लाईट आहे, मॅसिव्ह ह्यूज. गणपती बाप्पा मोरया. छान झाली पाहिजे फ्लाईट, 1.25 तासाचीच आहे. बसलो की पोचतो असं, म्हणजे 1-1.5 तासाची फ्लाईट असती ना तर असं वाटतं की अरे बसलो आणि पोचलो असं होतं. सो आता सी यू इन द फ्लाईट. बाय. तर आता मी फ्लाईटमध्ये आले. थोडं हळू बोलते, माझा माईक पण खाली बॅगमध्ये आणि मी तो लावला नाही आहे त्यामुळे लावते ॲक्च्युली. तर आता मी फ्लाईटमध्ये पोचले आहे आणि आज पहिल्यांदा असं होतं की अर्ली मॉर्निंग फ्लाईटमध्ये मला झोप येत नाही आहे. ह्याचं कारण असं आहे की मी आज व्यवस्थित मॅनेज केलं सगळं. माझं लवकर पॅकअप झालेलं आणि मी 8:30-9ला झोपले. मी रात्री 3 वाजता उठले, फ्रेशनअप झाले आणि मी आले एअरपोर्टला. त्यामुळे माझी झोप पण झाली आणि मला अजिबातच डोकं दुखत नाही आहे. असं मला वाटलेलं की यार मला डोकं दुखेल किंवा मला अर्ली मॉर्निंग जेव्हा फ्लाईट असते तेव्हा मिडनाईट आपल्याला उठावं लागतं तर त्रास होऊ शकतो. पण असं काही झालं नाही. इनफॅक्ट खूप स्मूथ माझी जर्नी झाली आहे, टचवूड. फक्त ते एअरपोर्टला मी तुम्हाला एक जो किस्सा सांगितला तो झालाच. पण मला असं वाटतं की ओ गॉड, एनिवे आपल्याला त्याविषयी बोलायचंच नाही आहे, फॉरगेट इट. तर आता मी फ्लाईटमध्ये बसले आणि माझी फ्लाईट आता 5:35ला टेक ऑफ होईल. इनफॅक्ट तुम्हाला माहिती आहे टचवूड सगळं वेळेवर आहे, नो डिले नथिंग. आणि महत्त्वाचं म्हणजे फ्लाईट फुल आहे. मी काय माझा विचार करते की लोक सकाळी उठून कुठे जातात, तर मी पण चाललेच आहे ना. बट एनिवे, आणि बाकी सगळं मी तुम्हाला दाखवेनच, म्हणजे बाकीची जर्नी. प्लस मला भूक पण लागली आहे. मी फ्लाईटमध्ये शक्यतो काही खात नाही आणि एअरपोर्टला लँड झाले, एअरपोर्टच्या बाहेर पडले की मग काहीतरी खाईन आणि मग दाखवीन तुम्हाला तिकडचं काही लोकल मला छान मिळालं तर ऑफकोर्स मी ते खाणार. सो फॉर नाव बाय, हॅपी जर्नी टू मी. गणपती बाप्पा मोरया. आणि आता फ्लाईट टेक ऑफ होती आहे, पुशबॅक झाली आहे. आता आली आहे ती रनवेला आफ्टर हाफ ॲन आवर.
गुफअप झाला आहे. गुफअप नाही म्हणता येणार, ॲक्च्युली मी ड्रायव्हर दादांना फोन केला तर ते म्हणाले की मी आत्ता घरी आहे. लाईक 6:30ला त्यांना एअरपोर्टला यायला सांगितलेलं. पण मी जेव्हा फोन केला तर ते म्हणाले मॅम बाय थँक्यू. तर त्यांनी विचारलं की तुम्ही लँड झाला आहेत का. म्हटलं हो मी आले, पण ते अजून घरी आहेत. आवाज नाही येणार. ते अजून घरी आहेत. आता ते घरातून निघणार मग ते एअरपोर्टला येणार आणि मी ऑलरेडी एअरपोर्टला आहे. सो आता मला थोडा वेळ वेट करा. ॲक्च्युली फ्लाईटचा खूप आवाज असल्यामुळे मला माहीत नाही तिकडे तुम्हाला ऐकू आलं की नाही. तर एक गोष्ट अशी झाली आहे की ड्रायव्हर दादांना सांगितलेलं 6:30ला फ्लाईट लँड होणार आहे आणि तुम्ही पोचा 6:30ला. म्हणजे ॲक्च्युली फ्लाईट लवकर लँड होणार होती, जे काही 10-15 मिनटं पुढे मागे असेल. आणि आता लँड झाल्यावर मी त्यांना फोन केला की दादा तुम्ही कुठे आहात, एअरपोर्टच्या बाहेर आहात का, म्हणजे थोडंसं जवळ येऊन थांबा. तर ते म्हणाले तुम्ही पोचलात का. म्हटलं हो मी आता लँड झाले. तर ते म्हणाले मी अजून घरी आहे, मी एअरपोर्ट जवळ राहतो, मी येतो. मी म्हटलं जवळ म्हणजे, तर त्यांनी काही सांगितलंच नाही मला. आणि म्हणजे ही वॉज गुड मॅन, ते नीट बोलत होते. पण मला असं झालं की अरे का नाही पोचला तुम्ही वेळेत. तर मी म्हटलं जाऊ दे एनिवे इट्स ओके. बघू आता ते किती मिनिटात येतात, कारण मला पण आता पोचायला एक 5 to 10 मिनिट्स लागणार ना. बेल्टवरून सामान घ्यायला वेळ लागेल. सो बहुतेक आमचा टाइम मॅच होऊन जाईल. तर आता त्या दादांशी बोलणं झालंय माझं. ड्रायव्हर दादा आलेत बाहेर. मला ॲक्च्युली भूक पण लागली आणि मला तहान पण लागली, पण बाहेर जाऊन मी सगळं घेते, चहा पिते. बघू आता ऑन द वे काही खायला मिळालं तर खाऊया. दादा आलेत, मी गाडीत बसले आणि इथून ड्राईव्ह आहे काहीतरी 3-3.5 तास. तुमचं नाव काय दादा. अशोक दादा आपल्यासोबत आहेत आणि तेच आपल्याला पिक पण करतात आणि तेच आपल्याला ड्रॉप करणार आहेत रात्री एअरपोर्टला. सो इथून 3 ते 3.5 तास ड्राईव्ह आहे. आता बघू काहीतरी इकडचं काहीतरी छान म्हणजे नाश्ता मिळाला तर खाऊ, नाहीतर जे काही मिळेल ते पण घेऊन पॅक. काय इथे काय मिळतं छान बाजूलाच पोहा म्हणजे ओके. आणि आतमध्ये सिटीमध्ये मग जायचं असतं. तुम्ही सांगा कुठे छान मिळेल तिकडे आपण खाऊ. बाहेर पण चालेल, मला कुठे चांगलं कुठे मिळेल तिकडे घ्या. सो ते म्हणतात की पोहे आहे इकडे फेमस असे आहे ना. ओके, तर पोहे फेमस आहेत असं म्हणतात. सो एक थोडेसे पोहे खाऊ आणि मग पाण्याची बॉटल घेते. चहा मी तिकडे गेल्यावर घेते, कारण आता चहा घेतला तर परत झोप नाही येणार मला आणि मला झोपायचंय थोडा वेळ गाडीत. सो बघू, झोप आली तर झोपेन, नाही तर नाही झोपणार. सो नाव लेट्स डिरेक्टली गो टू द पोहा सेंटर आणि पोहा खाऊन मग पुढे जाऊ. तर ॲज आय टोल्ड यू की मी पोहे खायला जाणार आहे. ते दादा एका छान पॉइंटवर घेऊन आले मला. इकडे एक मागे स्टॉल आहे, तिकडे हे बघा असे पोहे दिलेत छान. तर हे बघा असे पोहे आहेत, पोह्यांसोबत मिरची आणि काकडी. थोडी युनिक स्टाईल आहे ना, आपल्या मुंबईपेक्षा थोडंसं वेगळं आहे. पण पोहे तर पोहे आहेत. पोहे इज अन इमोशन. पोहे खाऊन बघते कसे आहेत, कारण दादा म्हणाले की इकडे 1 नंबर मिळतात आणि माझे तर फेवरेट आहेत. व्हेरी नाईस, घरी बनवल्यासारखे पोहे. वाव. आता मी पोहे खाऊन घेते आणि मग तुम्हाला भेटते. डायरेक्ट सनलाईट जो काय फेसवर येतोय, बट विटामिन डी मॉर्निंग. तर पोहे खाऊन झालेत आणि इतके अमेझिंग पोहे होते, असं वाटलं घरी बसून पोहे खाल्लेत. घरासारखी टेस्ट होती. हे बघा आता एवढे उरलेत, एवढी जास्त क्वांटिटी होती तर मला ते फिनिश नाही करता आले. सो जेवढे मला गेले तेवढे मी खाल्लेत आणि आय एम सो थँकफुल टू अशोक दादा की ते मला इथे घेऊन आले. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता मी संपूर्ण रस्ता झोपत आले. हॉटेल आलं आहे, आता 1-2 मिनटात मी हॉटेलवर पोचते. हॉटेलवर जाऊन पण मी झोपणार आहे, कारण इतकी झोप येते आणि माझे डोळे दुखत आहेत आता. सो देयर इज नो चान्स की मी आता जागी राहीन. आता मी हॉटेलमध्ये पोचले आहे. छान आहे हॉटेल. ते मला चावी देत आहेत आणि त्या एक मॅम आहेत ज्यांना मी कॉर्डिनेट करत होते. सो त्यांनी फोन केला आहे. नाव ही इज गेटिंग द प्रोसिजर डन आणि ती प्रोसिजर झाली की मग मी रूममध्ये जाईन. आणि आज इव्हेंट पण इथेच आहे. सो थोडंसं डेकोरेट केलं आहे मी, तुम्हाला ते दाखवते. असं
ॲक्च्युली आमचा महासंगम सुरू आहे आणि त्यात एक पार्टी दाखवलेली. त्या पार्टीमध्ये मी हेअर असे केलेले 2-3 दिवस, तर ते असेच राहून गेले हेअर. आता मी आज वॉश करेन इकडे, कारण मला संध्याकाळी एक वेगळी हेअरस्टाईल करायची आहे. म्हणजे थोडेसे असेच कर्ल्स बिल्स, पण ह्याच्यावर नाही करू शकत ना. सो आय हॅव टू गेट द हेअर वॉश डन. आता मला रूम मिळाली आहे. कोणत्या फ्लोअरला आहे? सेकंड फ्लोअरला रूम आहे माझी. आता बॅग घेऊन चालली वगैरे. आय एम लिटरली डेड टुडे. असं वाटतं मी कधी जाते आणि झोपते. दॅट्स माय रूम. ही माझी बॅग आहे. रूम दाखवतो तुम्हाला. बॅग ठेवू. दॅट्स मी. आणि इथे वॉशरूम आहे मला वाटतं. क्लीन आहे, छान वॉशरूम. आणि हा माझा बेड. आणि हा एक एक्स्ट्रा बेड आहे. हा काय माहीत नाही, प्रॉब्ली हा चांगला रूम असेल म्हणून त्यांनी तो दिला असेल. सो हे किती छान आहे ना. इथे 2 ॲडल्ट्स किंवा 2 किड्स असे झोपू शकतात. वाव. आणि 2 पाण्याच्या बाटल्या प्लस टेबल, मिरर. आता वाजलेत 11. 11:15पर्यंत मी झोपणार आहे. आय नो दॅट. चहा आला की मी चहा घेईन आणि झोपून जाईन. तोपर्यंत मी चेंज करते. आणि 11:30ला झोपल्यानंतर मी उठेन डायरेक्टली 1 ते 1:30 वाजता. म्हणजे 2-2.5 तास येईल स्लीप. त्यानंतर उठून फ्रेशन अप होईन, जेवेन आणि मग माझी मेकअपवाली येणार आहे 2:30 वाजता. असं एक रुटीन मी आत्ता सेट केलं आहे. इव्हेंट किती वाजता हे पुन्हा एकदा कन्फर्म करते आणि मग त्या अकॉर्डिंग सगळं परत लाईनअप करते. आता डिरेक्टली भेटूया मी उठल्यानंतर. ओके, तर मी तुम्हाला म्हणाले की मी उठल्यानंतर भेटते तुम्हाला. नाही, पण माझा चहा आला आहे. हे बघा, त्यांनी मला छान चहा दिला आहे. मी त्यांना म्हटलेलं काही कुकीज असतील तर द्या. तर बिस्किट्स होते त्यांच्याकडे. ते म्हणाले मॅम बिस्किट्स आहेत. म्हटलं बिस्किट्स द्या. सो आता जरा चहा पिऊन मी तुम्हाला सांगते की इकडचा चहा कसा आहे. ऑल्सो आय टेल यू वन थिंग. हा जो एरिया आहे, तर आता मी चहा टेस्ट केला. चहा खरंच खूप छान आहे. छान आलं घालून चहा केला आहे त्यांनी. तर आता चहा पिते, झोपते आणि मग उठल्यानंतर भेटते. सी यू, बाय.